नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 15.5. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द एरियाज ऑफ गिवन प्लॉट्स, ऑल मेजर आर इन मीटर्स. आता इथं मेजर्स इन मीटर्स म्हणजे काय, हे तुम्हाला लेंथ दिलेल्या आहेत, ह्या सर्व काय आहे मीटरमध्ये दिलेल्या आहे दोन्ही एक्झाम्पलमध्ये. ओके, एरिया काय, हे दोन प्लॉट दिलेले, प्लॉटचा आकार कसा आहे तुम्हाला ओळखू येतोय का, नाही, वेगवेगळ्या शेप्समध्ये. ओके, इकडं त्रिकोण, काटकोन वगैरे सगळे एकत्र मिक्स केलेले आहे. याचा एरिया काढायचा आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल, फर्स्ट याचा एरिया काढावा लागेल, सेकंड याचा, थर्ड, नंतर फोर्थ आणि याचा फायनली फिफ्थ. आणि नंतर एवढ्यांचा एरिया काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एवढ्यांची ॲडिशन करावं लागेल, मग तुम्हाला फायनली पूर्ण याचा एरिया भेटेल. चला तर मग सुरू करूया प्रॅक्टिस सेटला. मी इथं ही डायग्राम काढून घेतली आहे ती. आता ही गिवन डाटा दिलेला आहे तुम्हाला, लेंथ पी ए 30 मीटर, लेंथ क्यू ए 50 मीटर, लेंथ ए बी 30 मीटर, नंतर लेंथ बी टी 30 मीटर, लेंथ बी सी 30 मीटर, लेंथ आर सी 25 मीटर अँड लेंथ सी एस 60 मीटर. ओके, हे तुम्हाला लिहायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स असतो, नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळं गिवन डाटा लिहायला विसरायचा नाही. ओके, पण गिवन डाटा लिहून फक्त 1 मार्क्स नाही, तुम्हाला पुढे पण काही फॉर्म्युला वगैरे सॉल्व करून लिहावा लागतो, तेव्हा तुम्हाला ते पुट केलेल्या व्हॅल्यूंचा मार्क भेटतो, कॅल्क्युलेशन मिस्टेक असली तरी. फर्स्ट आहे तुमचा, फर्स्ट काय करायचं होतं आपल्याला, PAQ. हे बघा, PAQ हा आपण फर्स्ट काढणार, मी इथं फर्स्ट नंबर दिलेला आहे. ओके, PAQमध्ये काय तुमचा, PA काय बेस आणि AQ काय तुमची हाईट. बघा, PA तुमचा बेस आणि AQ काय झाली हाईट, म्हणजे 30 × 50, 30 × 50. ओके, 1/2 30 50. आता इथं काय 2ने याला डिवाईड करायचं, किती येते तुमचे 15, 15 × 30, 15 5 75. बघा 55 आणि 50 इथं लिहून घेतली, स्टेप नाही लिहिली तरी त्याला, डायरेक्ट हे आन्सर लिहिलं तरी त्या 15 5 750. ओके, आणि हा 0 ॲज इट इज स्क्वेअर मीटर. मग ट्रायंगल PAQ = 750 स्क्वेअर मीटर. नेक्स्ट सेकंड स्टेप काय, QACR ट्रॅपेझियम. बघा QACR, आता हा काढायचा आपल्याला सेकंड. ओके, त्याच्यामध्ये काय हे दिलेले आहे, दोन्ही हाईट आणि हे दोन बेस दिलेले. ओके, तर याचं काय ॲडिशन करावं लागेल आपल्याला, 1/2 × सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साईड. तर पॅरलल साईडची काय करायला लावली, ॲडिशन. सम म्हणजे काय, ॲडिशन. QA + RC, लेंथ QA + लेंथ RC 50 + 25, 50 + 25 बरोबर. आता याच्या अगोदर तुम्हाला AC काढायचा आहे. आता हा हाईट म्हणजे काय, AC. हे बघा हाईट AC. आता AC 30 + 30 तुम्हाला माहिती आहे, तर 30 + 30 60 होती, पण तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय दाखवावं लागतं. मग लेंथ AC = AB + लेंथ BC, लेंथ AB + लेंथ BC, लेंथ AB काय 30, लेंथ BC काय 30, तसं लिहून द्यायचं. नंतर दोघांची ॲडिशन काय ती 60, ती लिहिली लेंथ AC. ओके, मग ती व्हॅल्यू पुट करायची. तुम्हाला येत असेल तरी तुम्हाला ती लिहायला लागतं, तेव्हाच तुम्हाला फुल मार्क्स भेटतात. 1/2 लिहून घेतला आपण, QA + RC, QAची 50 आणि RCची 25 तुम्हाला दाखवली व्हॅल्यू ती, आणि AC 60. ओके, मग आता इथे काय केली, या दोघांची ॲडिशन केली असता की त्याली 75. आता इथं नेक्स्ट स्टेपमध्ये 2ने 2 3 6 आणि हा 0 ॲज इट इज 75 × 30. ओके, आता ही कॅल्क्युलेशन काही डिफिकल्ट नाही, हा 0 ॲज इट इज देऊन घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, 3 ने 5 3 5 15. ओके, असं क्वांटिफिकेशन करून घ्यायचं आहे, तुम्हाला करून दाखवतो नाही ते बघा. 75 × 3, हाय ते 15, 1 कॅरी, 3 7 21 आणि हे 1 कॅरी 22 आणि 22 आणि आपला हा 0 तुम्ही काय करायचं इथे देऊन घ्यायचं. ओके, मग 2250 ओके स्क्वेअर मीटर. हे झालं आपलं सेकंडची
ॲन्सर. आता फर्स्टचं ॲन्सर आपण काढलं, सेकंडचं काढलं, आता थर्डचं काय RCS. ओके, अ ट्रायंगल RCS 1/2 लेंथ CS इंटू लेंथ RC. तुम्ही हे इकडं लिहिलं काहीच प्रॉब्लेम नाही. बेस इंटू हाईट आहे, पण तुम्ही बेस हा कन्सिडर करू शकता किंवा हा पण करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यात, कारण तुम्हाला इथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग CS किती आहे 60 आणि RC किती आहे CS 60 आणि RC 25 लिहून घेतले. 2ने 6ला 2 3 6 आणि हा 0 आणि 25 3 30 आणि 25 ही स्टेप मी लिहून घेतली. नंतर 25 ने 3 75 आणि हा 0 इथे. ॲन्सर ट्रायंगल RCS = 750 स्क्वेअर मीटर. याची ॲन्सर किती आलं इथं एरिया 750 स्क्वेअर मीटर. नेक्स्ट स्टेपमध्ये 4th नंबर अ ट्रायंगल PBT. आता PBT काय आहे तुमचा, हे बघा PBT. आता हा या दोघांची ॲडिशन करावं लागेल, नंतर ही हाईट तुम्हाला होऊन जाईल 30. ओके, आता इथे काय झालं 1/2 PBT. आता लेंथ PB = काय PA प्लस लेंथ AB 30 + 30 60. ओके, दाखवल्याप्रमाणे. नंतर काय करायची, PBची व्हॅल्यू 60 पुट केली, BTची व्हॅल्यू 30 पुट केली. इथं 2 इंटू परत इथं 30 येतील तुम्हाला. ओके, 30 इंटू 30 3 9 आणि हे 2 0 झाले 900 स्क्वेअर मीटर. नेक्स्ट आहे 5th नंबर. 5th नंबर काय काढायचं आहे तुम्हाला, ट्रायंगल TBS. लास्टचा ट्रायंगल कुठला आहे तुमचा 5th नंबरचा, ट्रायंगल TBS 30. परत या दोघांचे ॲडिशन करावं लागेल तुम्हाला. ओके, मग त्याच्यामुळं मी इथं लिहून घेतलं, ही कॅन्सल आहे, इथं मिस्टेक झाली होती माझ्याकडून. लेंथ BS = लेंथ BC प्लस CS. BS = 30 लेंथ BC प्लस लेंथ CS. लेंथ BC प्लस लेंथ CS 30 + 60 इथे आली 90. लेंथ BS = 90. नेक्स्ट इथे काय आहे, इथे 90 BCSची व्हॅल्यू 90 पुट केली, BTची व्हॅल्यू 30 पुट केली. 2ने 90ला डिवाईड केला असता 45 येतं, बरोबर. मी 30ला पण डिवाईड करू शकता, याला पण करू शकता, तुम्हाला इझी वाटेल त्याला. 45 45 इंटू 30 केली नेक्स्ट स्टेपमध्ये. नंतर 45 इंटू 3 135 0 1350 स्क्वेअर मीटर. हे ॲन्सर तुमचा TBSचा ट्रायंगलचा एरिया झाला. आता फायनली तुम्हाला एरिया काय झाला, 5 एरिया भेटले तुम्हाला 1 2 3 4 5. आता यांची काय करायची, ॲडिशन करायची. त्याला मग मी तुम्हाला सांगतो ॲडिशन कशी करायची नेक्स्ट स्टेपमध्ये. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये फर्स्ट काय आहे तुमचा प्लॉट PQRST. तुमचा प्लॉट पूर्ण काय होता PQRST. बघा PQRST हे सगळे पॉईंट. ओके, आता याच्यामध्ये पहिला काय आहे तुमचा PAQ. ट्रायंगल PAQ आपण काढला होता, हे बघा ट्रायंगल PAQ, बरोबर. नंतर प्लस सेकंड तुमचा ट्रॅपेजियम काढला होता आपण, बरोबर. ट्रॅपेजियम QACR, बरोबर. याचे ॲडिशन करायचे, परत ॲडिशनचं साईन द्यायचं, प्लस ट्रायंगल. हे बघा इथे काय QACR, बरोबर. नंतर ट्रायंगल कोणता आहे आपला RCS. ट्रायंगल RCS प्लसचं साईन इकडं करू, बाकीचं कॅल्क्युलेशन. ओके, जागा नसल्यामुळे. ओके, नंतर ट्रायंगल PBT प्लस ट्रायंगल TBS झाले आपले 5. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आता यांचे एरिया काय आलेले आपले ते आपण इथं लिहून घ्यायचे.
फर्स्टचा एरिया तुम्ही अगोदर एक्झाम्पल बघितलं, मी तुम्हाला डायरेक्टली आता इथे व्हॅल्यू पुट करतो. PAQची किती आली ती आपली 750. ऑटोपॅजियम QACRची किती आली ती 2250 प्लस RCHची 750 प्लस PBTची 900 आणि TBHची 1350. ओके, तर एवढ्यांची ॲडिशन केल्यानंतर ॲडिशन येते ती 6000 स्क्वेअर मीटर. फायनली कंक्लुजन लिहिताना तुम्ही therefore the area of plot PQRST is 6000 स्क्वेअर मीटर. आणि याला ब्रॅकेट करायला विसरू नका. हे झालं आपलं फर्स्ट आन्सर. चला आता मग सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे हे दिलेलं एक्झाम्पल. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या प्लॉटमध्ये हे 1 नंबरिंग करून घेऊ आपण 2 आणि हा पूर्ण एक 3. ओके, हे 3 यांचं काय करायचं आहे, एरिया काढायचा आहे. नंतर आपण यांची ॲडिशन करायची. ABE, CBE आणि CDE असे हे 3 यांचे आपल्याला एरिया काढायचे. त्याला तर मग सुरुवात करूया. गिवन दिलेला डाटा AB इज इक्वल टू बघा, AB इज इक्वल टू 24. लेंथ BE इज इक्वल टू 30 मीटर. लेंथ BC इज इक्वल टू 26 मीटर. लेंथ CE इज इक्वल टू 28 मीटर. लेंथ CD इज इक्वल टू 16 मीटर. ओके, तर लेंथ FD पाहिजे होतं. ओके, FD इज इक्वल टू 16 मीटर. नेक्स्ट इन ट्रायंगल BAE, हा BAE हा काय राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये मग काय करायचं आहे, BAE इज इक्वल टू 90 डिग्री. बाय पायथागोरस थेरम लेंथ BE स्क्वेअर इज इक्वल टू याच्यासमोर कोणती, ही B हायपोटेन्यूज हा झाला आणि या दोन्ही साईड झाल्या. यांची स्क्वेअरची बेरीज इज इक्वल टू याच्या स्क्वेअरची स्क्वेअर. लेंथ BEचा स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ BA स्क्वेअर प्लस लेंथ A स्क्वेअर. हे बघा, B स्क्वेअर इज इक्वल टू BA स्क्वेअर आणि A स्क्वेअर घेतला आहे लिहून आपण. नेक्स्टमध्ये BEची व्हॅल्यू किती आहे 30. 30चा स्क्वेअर. BA किती 24. 24चा A दिलेला आहे का नाही, म्हणून A ॲज इट इज लिहून घेतला. बरोबर. नेक्स्ट स्टेपमध्ये 3चा स्क्वेअर 30चा स्क्वेअर 900. 24चा स्क्वेअर 576. Aचा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. आता 900 इकडे प्लस आहे, 576 इकडं दादा मायनस होईल. ओके, मग हे 900 मायनस 576. आता हे इकडं लिहिलं काय, हे इकडं लिहिलं काय, सेम A आपण इकडं लिहून घेतला आणि हा 900 × 560 इथे लिहून घेतला. ओके, याच्यातून हे मायनस केलं असता 324 आलेलं आहे ॲन्सर. नेक्स्ट स्टेपमध्ये 324 कसला स्क्वेअर आहे, 18चा स्क्वेअर आहे, तो लिहून घेतला आपण. बरोबर. स्क्वेअर गेट कॅन्सल. लेंथ AE इज इक्वल टू 80 मीटर. हे झालं आपलं. आता काय भेटलं आपल्याला, AE भेटला. AE किती भेटला आपल्याला 18 मीटर. बरोबर. नेक्स्ट स्टेपमध्ये ट्रायंगल PAE इज इक्वल टू 1/2 लेंथ AB अँड लेंथ AE. लेंथ AB आणि AE काढला असता आपल्याला काय भेटेल, याचा एरिया भेटून जाईल. ओके, एरिया भेटण्यासाठी आपण हे पायथागोरसच्या थेरमनी एजची व्हॅल्यू काढून घेतली, कारण हे काय 90 डिग्रीचा आहे म्हणून आपण एरिया या फॉर्म्युलानी काढू शकतो. 1/2 इज इक्वल टू लेंथ AB लेंथ AE. AB किती आहे तुमचा 24, AE 80. आत्ता काढलेली व्हॅल्यू. बरोबर. इथं याला डिवाईड करून घ्या. 12 to the 24 and 12 multiplied by 80. 8 multiplied by
18 केले असता किती आन्सर येतं 216. नाहीतर 2ने याला पण डिवाईड केला असता 9 येतं आन्सर. 9 इंटू 24 केले तर तुम्हाला हेच आन्सर मिळेल. ओके. नेक्स्ट फॉर BCE. आता काय फॉर BCE याचं काढायचं. याचं तर काढून झालं आपलं आन्सर. आता याचं सेकंड, म्हणून इथं सेकंड नंबर दिला बरोबर. BCE लेंथ BE इज इक्वल टू A. B इज इक्वल टू 30. B त्याला A नंबर दिला. BC इज इक्वल टू B कन्सिडर केला आपण. B किती आहे 26. BC 26 आणि CE किती आहे 28. CE हा 28 ला C कन्सिडर केला. नेक्स्ट स्टेपमध्ये सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला माहिती. AC इज इक्वल टू A प्लस B प्लस C डिवायडेड बाय 2. ABCच्या व्हॅल्यू आपण इथं पुट करून घेतला, डिवायडेड बाय 2 केला. ओके. मग इथे ॲडिशन किती आली 84 डिवायडेड बाय 2. 2 4 जा 8, 2 2 जा 4, 42 आपला आन्सर आला. 42 मीटर. सेमी पेरिमीटर किती आलं 42. आता हेच यूज करून आपल्याला हिरोनच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. हिरोनचा फॉर्म्युला A इज इक्वल टू ट्रायंगल BC इज इक्वल टू अंडररूटमध्ये S इन ब्रॅकेट S मायनस A S मायनस B S मायनस C. तर याची व्हॅल्यू आपण काढलेली 42. ती आन्सर आलेला 42 मायनस Aची व्हॅल्यू पुट केली S 42 मायनस Bची व्हॅल्यू पुट केली Sची व्हॅल्यू 42 आणि Cची व्हॅल्यू पुट केली -28. आता यांचा आन्सर काढून घ्यायचं आहे. 42 ॲज इट इज. इथं काही नाही म्हणजे इथं काय मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मल्टिप्लाय दिला 42 मायनस 30 12. 42 मायनस 26 केले असतं 16 आन्सर येतं. इथं मल्टिप्लायचं साईन घेऊन घेतलं 42 मायनस 28 14. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये आता 42ची आपल्याला काय करायचं एक सेपरेट फॉर्ममध्ये लिहायचं. 6 इंटू 7 केले असतं काय येतं 42. 6 7 42. 6 इंटू 2 12. 8 इंटू 2 16 आणि 2 इंटू 7 14. ओके. यांचं आपण शॉर्ट फॉर्ममध्ये करून घेतलं. नंतर आता सेम टर्म आपल्याला काय करायचं एक साईडला करून घ्यायचे. 6 वन टाईम लिहिला 6 सेकंड टाईम लिहून घेतला. आहे का 6 अजून नाही. 7 वन टाईम लिहून घेतला. 7 सेकंड टाईम लिहून घेतला. ओके. अंडरलाईन करायची म्हणजे तुम्हाला डाऊट राहत नाही. 2 वन टाईम लिहून घेतला. 2 सेकंड टाईम लिहून घेतला. 2 थर्ड टाईम लिहून घेतला. आणि उरलं काय आता 8च उरलं. हा 8 रिमेनिंग तो पण लिहून घेतला. आता ही स्टेपमध्ये 6 6 लिहून घेतले. 7 7 लिहून घेतली. आता इथं 2 2 3 टाईम 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8. ओके. म्हणून इथं 8 लिहिला आणि हा 8 ॲज इट इज. आता यांचं काय नेक्स्ट स्टेपमध्ये करताना 6चा डबल ए म्हणून स्क्वेअर लिहिला. 7 डबल ए म्हणून 7चा स्क्वेअर. 8 डबल म्हणून 8चा स्क्वेअर लिहून गेला. आता स्क्वेअर सगळ्यांचे कॅन्सल. अंडररूट साईन कॅन्सल. मग उरलं काय 6 7 8. 6 7 8. ओके. 6 7 42. 42 इंटू 8 356 स्क्वेअर मीटर. हे झालं और ट्रायंगल BCE ची का एरिया. थर्ड आहे आपला. आता याच्यामध्ये आपल्याला थर्डमध्ये CDE काढायचं आहे. बघा CDE याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला. CE किती दिलेलं आहे 28 मीटर. CE 28 मीटर आणि DF किती दिलेलं आहे 16 मीटर. DF 16 मीटर. आपण गिवनमध्ये लिहिलंच होतं. इथे लिहायची आवश्यकता पण नव्हती, पण मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेलं आहे. ओके. ट्रायंगल CDE इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. आता बेस काय तुमचा 28 आणि हाईट 16. व्हॅल्यू तुम्ही हे लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल. ओके. 1/2 इंटू 28. इथे किती करायचे 2 1 जा 2. ओके. आणि 2 4 जा 8. मग 14 इंटू 16 आन्सर केला असतं. मल्टिप्लिकेशन केलं असतं किती आन्सर येतं 224. हे बघा. हे रफ कॅल्क्युलेशन तुम्ही साईडला करा. मी नंतर तुम्ही लिहिलं नाही तरी झालं. ओके. 6 4 जा 24. 6 1 जा 6 प्लस 2 कॅरी 8 0. 1 4 जा 4. 1 1 जा 1 4. 8 प्लस 4 12.
1 कॅरी 1 + 1 2 224 स्क्वेअर मीटर. आता आपण तिघांची पण काय करायची, पूर्ण प्लॉट आपलं काय प्लॉट ABCDE याच्यामध्ये 3 व्हॅल्यू काढल्या होत्या आपण बरोबर. ट्रायंगल BAE, ट्रायंगल BAE, ट्रायंगल BCE, ट्रायंगल CDE. ओके, या 3 व्हॅल्यूंची आपण काय करायची, ॲडिशन करायची त्यांच्या एरियाची. 216 + 356 + 224 तिघांची ॲडिशन केली असता 796 स्क्वेअर मीटर आन्सर येतं. देअरफॉर प्लॉट इथं लिहा, नाही लिहा तुम्ही. प्लॉट ABCDE इज 796 स्क्वेअर मीटर. हे झालं फायनल ॲन्सर. चॅनल नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.